आता तुला रिलेशन ठेवायचं नाही माझ्यासोबत असंच नाही ठीक आहे नको ठेवू काय बोलली सगळे मुलं सारखेच असतात ते ऐके भावाने तुला सगळे मुलं ट्राय कोणी करायला सांगितले कोण ठेवतो ए चले आता सावंगी घटा पटापटा अंटुकले पिंटुकले काकूच्या बत्ती पूजा अंटीन तयार करले सोजा चला टन झालं का सबमिशन बाहेर 10 रुपयात मिळतो त्याला ज्यूस म्हणतात आणि स्टेजवर येतो धिंगाणा करतो त्याला बॅक बेंचर म्हणतात आणि बॅक बेंचर त्याला कंजूस म्हणतात एकटाने आलोय मागच्या वर्षी सारखं ह्याही वर्षी माझी टीम घेऊन आलोय धिंगाणा करायला बोलवूया त्यांना हरुषा हा सिव्हिल डिपार्टमेंटचा आहे पण याला वाटतं इलेक्ट्रिकलचा आहे विश्वास हा आपल्या कॉलेजचा आहे पण याला वाटतं संजीवनीचा आहे बाकरी याच्याकडे जर काही काम असेल ना हा IT डिपार्टमेंटला सापडतो तुम्हाला वाटलं त्याला मुलगी सोडून गेली बरोबर आहे त्याला मुलगी सोडून गेली पण 15वी मुलगी सोडून गेली पहिले नाही असा तर आमचा बॅक बेंचरचा ग्रुप आहे आणि आता आम्ही कॉलेजमध्ये कॅन्टीन मध्ये बसलो दिवस कधी भरपूर उडून गेले कळलं सुद्धा नाही रे कधी लास्ट इयरच्या लास्ट सेमीला आलो कळलं सुद्धा नाही मित्रांनो खरं सांगू का मला 3 Days पिक्चर खूप आवडायचा म्हणूनच तेच बघून मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि मला आज पण वाटतं त्या पिक्चर मधला मी रँचो आहे अरे तू कसला रँचो तू 1 नंबरचा बेंजो आहे बेंजो अरे मित्रांनो तुम्हाला त्या 3 Idiots मधल्या माहिती घ्या त्या आमिर खानकडे ना कडक बॉम्ब होता कडक बॉम्ब करीना आणि आपल्या तोंडात पाहून एक सुद्धा पोरगी आपला प्रपोज ऍक्सेप्ट करीना मुलीचा नादच सोडून दिलाय आता तर मला टॉप करायचंय टॉप पण तेच कळणार भावड्या टॉप करायचं असेल ना जास्त काहीच करू नको शेवटचे 6 युनिट कर फक्त मित्रांनो मला काही अभ्यास करण्यात अजिबात रुची नाही मला आहे ना पोरगी पटवायची लग्नानंतर पोरगा म्हणलं नाही पाहिजे बापाला अख्ख्या
कॉलेजच्या लाईफ मध्ये एक सुद्धा पूर्वी काढता आली नाही. एक मिनिट. अरे बाळांनो, कशाला पटवायची असते रे मुलगी? हा, हे बघा 21व्या शतकात सिंगल मुलगी आणि आपल्या जेंट्स टॉयलेट मध्ये पाणी, या दोन अशक्य गोष्टी. इसी बात पे अर्ज किया है. हर चमकती चीज हीरा नहीं होता, हर समंदर गहरा नहीं होता. हर चमकती चीज हीरा नहीं होता, हर समंदर गहरा नहीं होता. ये एसएनडी कॉलेज है मेरे दोस्तों, यहाँ हर चेहरा वफादार नहीं होता. अरे गली गरिबांचे गुलजार, थोडी शांती घे ना. गरिबांची गुलजार मुलगी पटायला काही नाही रे, पण मुलगी ना तशी भेटली पाहिजे. चल ना, शोधा ना. ए काय बोमाला भाई ना. तिच्या पलीकडची माझी. अरे तिच्या पलीकडची माझी. अरे का बस जातो का प्लॉट आहे का बुक करायला? ही माझी, ती माझी, ती माझी. मी काय म्हणतो, मी जाऊ का? जा. मला जाऊ दे ना. लढ भावा लढ. बोलू मध्ये मेरा दिल, एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पे फिदा रे. सुन आती क्या कंटाळा. बाय द वे, कोणाचा कॉल होता? अक्षय आता मी जातो. एक्सक्यूज मी, इकडे येतेस का? बोल. मी तुझा, तू माझी, तुझा भावाचा, मी दाजी. बाय द वे, तुला भाऊ किती आहेत? तू दरवंती. आता मी पाहतो माझा नशीब फुलतोय चांगलं. नाही लढ. अक्षय तूच. एक्सक्यूज मी, काय? मी का? बोल ना, काय म्हणतो? तू पहिली मुलगी आहेस जिच्या समोर मी गुडघ्यावर बसलोय. दुसरी मुलगी ती आपली मुलगी असेल जिच्या शूजचे लेस बांधण्यासाठी मी गुडघ्यावर बसेल. हॅलो, तुला माहिती का ऑलरेडी माझी एंगेजमेंट झाली आहे. अरे कॉलेजमध्ये आले तर मग अभ्यास करा ना. हे कशाला मुबारक हो हे कशाला पाहिजे? आणि मुलगी कशाला पटवायची असते रे? इतके हरामखोर आहे तुम्ही. आईने जर घरी काही काम सांगितलं ना, यांना वेळ नसतो आणि ते मुलीच्या मागे पर्स घेऊन काढतात, तेव्हा बरोबर जमतो. हे हरामखोरांकडे एखाद्या मित्राने जर पुसणे पैसे मागितले ना, हे देणार नाही. पण एखाद्या मुलीने जर पैसे मागितले ना, हे असे वागतात अंबानी यांच्याकडे ड्रायव्हर आहे. मला वाटायला पाहिजे. आणि प्रपोज करायचंच असेल ना तर मुलीला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. मी शिकवतो प्रपोज कसं करायचं. लक्ष दे नाही सांगणार. अबे मुली कुठे गेल्या? एक तर 3च मुली होत्या. आधीच भारतात मुलांमागे मुलींची संख्या किती कमी झाली आहे आणि आता त्याच्यात हे बी गायब झालं. आलोच होतं कोणाच तरी प्रपोज करूनच. हे गुडगर ऐकतेस ना यार, मी तुझ्या चेहऱ्यावर नेहमीच स्माइल ठेवल. तुला कधी त्रास देणार नाही, तुझ्याशी कधी खोटं बोलणार नाही. तुला माझ्या मोबाईलच्या पासवर्ड सारखा जपेल. तुझं हृदय सांभाळायची संधी देणे यार मला. मी त्याला कधीच सोडणार नाही. आणि ऐके हे बघ मी तुझ्यासाठी गुडघ्यावर बसायला सुद्धा तयारी. अरे कॉलेज म्हणण्यापेक्षा तुला आली एक्झाम फॉर्म भरण्याची पाळी आली.
आता वाजले 11. मला 2 वाजेपर्यंत फॉर्म भरले पाहिजे. अभि के अभि बंद करा. अभि के अभि आणि माझ्याकडे घेऊन या लगेच. अभि के अभि काय समजतंय काय? मला राग येतोय. युनिव्हर्सिटीने सगळ्यांना एकच मॉडेल दिले आणि ते पण दुपारी बंद कसं काय? कसं काय? काढीलाय फॉर्म भरायचा नाही. आम्ही क्लासरूम मध्ये जातो. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा खाली. थँक्यू सर. या 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 लवकर आले आज तुम्ही. कॉलेजचे जावळीच झाले हो. तुमचं काय करायचं आज नाही शांत दिवस राहिले. पावभाजी खाल्ली की आज? सर ते पावभाजी तुम्ही बेसन जेवण वाटलं. तर ते इंग्लिशचे पेपर लिहिले तुम्ही. त्याच्यामध्ये काय लिहिले? ते गाणे लिहिले तुम्ही. काय होतं सर? काय म्हणजे आने जाने वाले लोग कोई सर तुम्ही प्रॉब्लेम देणार होते आज. प्रॉब्लेम घ्यायचा का? नाही शाळा झाला कुठे तू आज? थोबाड फोडून टाकेन थोबाड. प्रॉब्लेम घे प्रॉब्लेम. झिरो इक्वल टू झिरो. प्रूव्ह दॅट. चल आन्सर सांग. आन्सर सांग. लवकर. सिंटॅक्स एरर सर. तुमचा खानदानी प्रॉब्लेम आहे का सिंटॅक्स एररचा? तुझा काय? इन्फिनिट. आपला कार्यक्रम मग काय आता? तुझं काय आलं रे? येऊ दे येऊ दे. येऊ दे. तुम्ही इंजिनियर होणार नाही भाऊ. तुम्ही आता मामा मामीचे पाय पडा तिकडे पोरगी पडा. इकडे पुढे सुद्धा नका कुठं. चला तर 3ची सुट्टी झालेली आहे. बाहेर पळून जाऊन देणार नाही. लवकर पळा. हेलो रुको. कहाँ पर जा रहे हो? चाय पीने सर. चाय पीने? पाव भाजी खाई ना अभी? नहीं सर, पाव भाजी से पोट नहीं भरा. चाय पीने जाने. सर चाय पानी की छुट्टी है तो Go to the class. Security, close the gate. बच्चे लोग भाग रहे हैं. हेलो हेलो, close the gate. नहीं. सर मला चहा प्यायचं सर. 2 चहा. पैसे रख तुम्हारे पास. Go to the class. ओके सर. अरे एक काम करू. आता आहे ना एक कॉलेज संपत आलं. सबमिशनचं काय राहिलेलं आहे आपलं? तेवढं सबमिशन आता शीट वगैरे check कोणता बघा. मागची गेट राहिलं बाई. ते पण बंद करून टाका म्हणा तुम्ही. ओरडून हॅलो, कुणाला काय सबमिशन करायचं करून घ्या. जरा मला टाइम नाही भरत जास्त. नाही सर. काय शीट काढलेली. जीटी भाऊ
नाही सर तुम्ही उलट करून पाहिजे ती नाही सर 40 वर्ष झाले 40 21 आमचे आहे ना ढोळे झाले आता अजून चेक करायचंय मास्तर लयच कुठे गेले माझं काय करतो काय रे दादा ते राहू दे कपड्याच काय प्रॉब्लेम आहे बटन घालून कटिंग वगैरे कसं कटिंग करून पण नंतर सर शीट चेक करायचं एकदा तुझ्या अटेंडन्स टाक मला इथे एक तरी लेक्चर आहे का नंतर पाहिजे काय शीट वगैरे उद्या टाइम नाही मला पुढे वेळ स्टॉप शेवटच्या वर्षात आलोय आता आहे ना शेवटची ओरल आणि त्याच्यानंतर फक्त एक्झाम तेवढी ओरल देतो निवांत होते कोण आहे आमची ओरल घेणे ना अशा कोण आहे मॅडम पाय ना आल्या इतक्या सकाळी सकाळी आल्या आपल्या महाराष्ट्रात 2च लोक सकाळी सकाळी आली एक एक्सटर्नल मॅडम आणि दुसरा तो राज्यपाल सकाळी सकाळी आली मॅडम मॅडम इकडे बस किती गोड बनला म्हणतो ठीक आहे ठीक आहे हे बोलून नादी लागलं असं चेल म्हणा तुझं मॅडम तुम्हाला काय विचार तुमचे ओरल घेऊन तू सांग जगातील सर्वात उंच इमारत कोणती जगातील सर्वात उंच इमारत काय नाव होते त्या इमारतीचं मी खलिफा बुर्ज खलिफा मॅडम बुर्ज खलिफा एक्स नंतर काय येतं काय सर एक्स नंतर काय येतं व्हिडिओ सॉरी सरांनी आम्हाला एक्सचे व्हिडिओ दाखवले होते पण ते काय आम्हाला कळाले नाही ठीक आहे बस का आता पाणी आणतो सर इथं आम्हाला कोणी भेटे ना तुमचं कपचूर बस खाली मोबाईल पडून केले तुमची ओरल काही नाही का सर तुम्ही इथून आता तू सांग युनिटचे नाव काय युनिट नंबर 1 युनिट नंबर 2 युनिट नंबर 3 युनिट मॅडम यांची ओरल आपल्याला काय काढायची नाही हे ना तुकार पुढे डायरेक्ट यांची तुमचं चालत ठीक आहे मलाच माहिती आता फक्त एवढी शेवटची परीक्षा त्याच्यानंतर मी या पिंजऱ्यातून मोकळा होईल एवढी शेवटची परीक्षा तेव्हा एकतर प्रेम भेटेल किंवा करिअर भेटेल प्रेम आणि करिअर हे एकाच वेळेला भेटायला काही बापाची ठेव नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला काय डिसाईड करायचं हे तुमच्यावरती अभ्यास करू आता
बघू रिझल्ट काय लागतो. रिझल्ट लागत आहे अक्षय. रिझल्ट पुढे अरे काय पडत रिझल्ट रे. अरे मी पास झालो फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन. अरे बापरे पास. अरे उषा तू खालून चौथा आहे रे. अरे तुझं थांब. अरे भाऊ तो भाऊ डिस्टिंक्शन मध्ये आला ना. अरे मी पण पास झालो ना. अरे तू पण पास झाला. मी पास झालोय पण ज्यांना ए तिकीट लागली ना ज्यांच्या रिझल्टवर आली ए तिकीट झालो पास झालो शेवटी. कॉलेजचा शेवटचा दिवस फ्री. उद्यापासून कॉलेज नाही. उद्यापासून कॉलेज नाही. सबमिशन नाही, असाइनमेंट नाही, मित्र नाही, चहा नाही, छोटी पट्टन नाही, गोल्ड लेक नाही, मुली पण नाही. उद्यापासून कॉलेज नाही. दुसऱ्या कॉलेज आहे ना, दुसऱ्या कॉलेजला सेलिब्रिटी येतात, हिरोईन येतात. आमच्या कॉलेजला काही गरज नाही पडली हो. आमच्या कॉलेजच्या मुली कुठल्या हिरोईनपेक्षा कमी नाही. कधी तू बाहेर पडत असं झालं होतं. आता बाहेर पडायची वेळ आली तर मिस यू यार. मला काय या आयुष्यात खूप लोक भेटते तुमच्यासारखे नाही भेटत. आणि मी माझ्या कॉलेजबद्दल आहे ना एक वाईट शब्द ऐकून घेणार नाही. माझं कॉलेज